नमस्कार विद्यार्थी मित्र, कॉम्पिटेटिव्ह अबोव पोटेन्शियल टू अचीव सक्सेस या यूट्यूब चॅनलमध्ये मी सचिन पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करतो. समाजसुधारकांच्या सिरीजमध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये समाजसुधारकामध्ये नवरोजी फर्दुंजी यांच्याबद्दल माहिती मिळवली. नवरोजी फर्दुंजी हे एल्फिन्स्टन महासंस्थेमधील पहिले भारतीय शिक्षक होते. 1840 मध्ये 1851 त्यांनी रहनुमाई माझदा यांनी सभा स्थापन केली आणि बॉम्बे असोसिएशन 1852 मध्ये जी स्थापन झाली त्याचे संस्थापक सदस्य म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. पुढचे आपले समाजसुधारक आहेत ते म्हणजेच बाळासाहेब पाटील. बाळासाहेब पाटील यांच्याबद्दल जर आपण बोलायचं म्हटलं तर बाळासाहेब पाटील यांचा जन्म 1902 मध्ये झालेला आहे. सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि संपादक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. दक्षिण महाराष्ट्रातील जैन समाज चळवळीचे अग्रणी होते. बघा, जैन समाज चळवळीचे अग्रणी कोण होते तर बाळासाहेब पाटील होते. पत्रकारितेच्या माध्यमातून समाज जागृती करण्याचं त्यांनी काम केलं. प्रारंभिक जीवन आणि शिक्षणाचा जर विचार केला, जन्म त्यांचा 1902 मध्ये कोथळी जिल्हा कोल्हापूर येथे झालेला आहे. प्राथमिक शिक्षण गावातच 4थी पर्यंत झालं. पुढील शिक्षण त्यांनी सांगलीमध्ये घेतलं. अल्प शिक्षण असूनही वैचारिक प्रगल्भता त्यांच्याकडं खूप मोठ्या प्रमाणात होती. त्याच्यानंतर बघा, सामाजिक कार्याची सुरुवात जर विचारात घेतली, दक्षिण महाराष्ट्रात जैन सभा, बघा दक्षिण महाराष्ट्र जैन सभा याच्या प्रचारातून समाज कार्याला प्रारंभ केलं. जैन समाजातील संघटन, शिक्षण, वैचारिक प्रबोधन यावर त्यांचा भर होता. त्याच्यानंतर पत्रकारितेमध्ये प्रगती व जीन विजय 1924 मध्ये प्रगती व जीन विजय याची सुरुवात केली. दक्षिण महाराष्ट्रात जैन सभेचे मुखपत्र म्हणून ते काम करत होतं. बघा, प्रगती व जीन विजय हे दक्षिण महाराष्ट्र जैन सभेचे मुखपत्र म्हणून काम करणारं एक पत्रक होतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भूमिका काय होती, सहसंपादक आणि व्यवस्थापक म्हणून त्यांनी काम केलंय. याचं उद्दिष्ट काय होतं, समाज सुधारणा आणि धार्मिक प्रबोधन हे या प्रगती व जीन विजय या पत्रकाचं काय होतं तर उद्दिष्ट होतं. बघा, दक्षिण महाराष्ट्रातील जैन सभेचे ते मुखपत्र होतं. कोणतं, प्रगती व जीन विजय. याच्यावरती आपण प्रश्न फ्रेम करू शकतो. तो म्हणजेच काय, प्रगती व जीन विजय हे काय होतं तर प्रगती व जीन विजय हे एक पत्रक होतं. कशासाठीचं होतं तर दक्षिण महाराष्ट्रातील जैन सभेचे मुखपत्र म्हणून ते काम करत होतं. त्याचा उद्देश काय होता, समाज सुधारणा आणि धार्मिक प्रबोधन घडवून आणणे हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. त्याच्यानंतर बघा, सत्यवादी हे पत्र 1927 मध्ये सातारा येथे ते सत्यवादी पत्राची सुरुवात करण्यात आलेली आहे. बाळासाहेब पाटलांनी ही सत्यवादी या पत्रकाची किंवा पत्राची सुरुवात केली. वैशिष्ट्य काय होतं, निर्भीड लेखन त्याच्यामध्ये केलं जात होतं. सामाजिक अन्यायावरती डायरेक्ट टीका केली जात होती. सत्य आणि नैतिकतेचा पुरस्कार या पत्रामधून केला जात होता. बघा, आत्ताच आपल्याला 2 पत्र बघायला मिळाली की एक म्हणजे सत्यवादी आणि दुसरं म्हणजेच कोणतं, जीन विजय. हे प्रगती व जीन विजय हे आपल्याला पत्र बघायला मिळाली. त्यानंतर मुद्रण क्षेत्रामध्ये 1931 मध्ये स्वतःचा छापखाना त्यांनी स्थापन केलेला आहे. स्वावलंबी पत्रकारितेचा आदर्श त्यांनी काय केलेला आहे त्यातून दाखवलेला आहे. सामाजिक आणि वैचारिक लिखाणाच्या व्यासपीठ निर्माण करण्याचं काम मुद्रण क्षेत्रामध्ये कोणी केलं असेल तर बाळासाहेब पाटलांनी केलं. 1931 मध्ये स्वतःचा छापखाना टाकून स्वावलंबी पत्रकारितेचा आदर्श घालून देणारे एक व्यक्ती म्हणजे कोण होते तर बाळासाहेब पाटील होते. मराठा एकेच्छू समाज, बघा मराठा एकेच्छू समाज स्थापन करणारे प्रमुख नेते कोण कोण होते तर कोरगावकर, कृष्णाजी अर्जुन केळुस्कर दळवी, ॲडव्होकेट आनंदराव सुर्वे, धर्माजी रोकडे आणि C.K. बोले. तर लक्षात ठेवा, याच्यामध्ये बाळासाहेब पाटलांचा खूप मोठा वाटा होता. उद्दिष्ट काय होतं बघा, मराठा समाजातील ऐक्य, सामाजिक संघटन आणि बाळासाहेब पाटील यांच्या वैचारिक सहभाग याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. बघा, या पद्धतीनं मराठा एकेच्छू समाज त्यांनी स्थापन केलेला पाहायला मिळतो. राष्ट्रीय सन्मानाचा जर विचार केला तर 1968 मध्ये भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. कारण होतं पत्रकारिता, सामाजिक कार्य आणि समाज प्रबोधनातील त्यांचं योगदान. त्यांची विचारधारा जर बघितली तर
सामाजिक सुधारणा, सत्यनिष्ठ पत्रकारिता, समाज संघटन, धार्मिक सहिष्णुता आणि प्रगतिशीलता याच्यावरती त्यांनी भर दिलेला पाहायला मिळतो. बाळासाहेब पाटलांना 1968 पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. कारण काय होतं? पत्रकारिता, सामाजिक कार्य आणि समाज प्रबोधनातील त्यांचं योगदान खूप महत्त्वाचं आपल्याला बघायला मिळतं. तर त्यांचे की पॉईंट जर विचारात घेतले तर 1902 कोथळी येथे त्यांचा जन्म, प्रगती जिनविजय हे सहसंपादक 1924, सत्यवादी हे पत्र 1926 सातारा येथे, स्वतःची प्रेस 1931 आणि पद्मश्री 1968 त्यांना प्राप्त झालेला आहे. बघा, या पद्धतीनं आपल्याला बाळासाहेब पाटील यांच्याबद्दलची माहिती मिळाली. याच्यानंतर आपण पुढल्या लेक्चरमध्ये द्वारकानाथ कोटणीस यांच्याबद्दल काय करणार आहोत? माहिती मिळवणार आहोत. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.